रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्व वारकऱ्या भक्तांना आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या म्हणजे देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आषाढी एकादशी हा केवळ एक सण किंवा व्रत नाही, तर हा साक्षात पांडुरंग श्रीहरी विठ्ठलाच्या अगाध कृपेचा महासोहळा आहे. लाखो वारकरी हातात टाळ मृदुंग घेऊन माऊलींचा गजर करत पंढरपूरची वारी करतात आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. मित्रांनो, परंतु जे लोक कामाच्या किंवा इतर परिस्थितीमुळे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ज्यांना आपल्या घरी राहूनच पांडुरंगाची साक्षात महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची असीम कृपा प्राप्त करायची आहे, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण एका अशा महाविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख आपण आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी भविष्य पुराणात, स्कंद पुराणात आणि पद्य पुराणात अत्यंत स्पष्टपणे केला आहे. आषाढी एकादशीच्या या अतिशय पवित्र दिवशी जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने गौमातेला म्हणजेच गाईला ही एक विशेष वस्तू खाऊ घातली, तर तुमच्या आयुष्यातील जुन्यात जुने कर्जांचे डोंगर, आर्थिक चणचण, घरातील नकारात्मक ऊर्जा आणि गरिबी नष्ट होण्यास सुरुवात होते. होय मित्रांनो, हे कुठेही अंधश्रद्धा पसरवणारे विधान नाही. यामागे भक्कम धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणे दडलेले आहेत. आपल्या सनातन धर्मात गायीला केवळ एक प्राणी मानले जात नाही, तर तिला कामधेनू आणि 33 कोटी देवतांचे निवासस्थान मानले जाते. एकादशीच्या दिवशी जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेत जातात, तेव्हा गौमातेची केलेली सेवा ही थेट पांडुरंगाच्या आणि लक्ष्मीच्या चरणी पोहोचते. मित्रांनो, आजच्या या काही विशेष मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, सखोल व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. मित्रांनो, पहिला आहे आषाढी एकादशीचे गूढ आणि आध्यात्मिक रहस्य. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास कसा असतो आणि तिची कोणती पूजा करावी. मुख्य महाउपाय, गायीला खाऊ घालण्याची ती एक विशेष वस्तू कोणती आणि ती कशी तयार करावी. मित्रांनो, उपाय क्रमांक: शनी, राहू, केतूचा दोष आणि पितृदोषातून मुक्त होण्याचा अचूक प्रयोग. 5वा क्रमांक: सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण करणारा कामधेनू प्रयोग. 6वा आहे एकादशीच्या दिवशी गोसेवा करताना कोणत्या 3 मोठ्या चुका अजिबात करू नयेत. आणि मित्रांनो, 7वा शेवटी तुमच्या सर्व शंकांचे निरसन. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक पहा. चला तर मग मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये आत्ताच भक्तिभावाने टाईप करा, जय विठ्ठल, जय गोमाता. माझ्या प्रिय भक्तांनो, सर्वात आधी आपण हे अगदी मुळापासून समजून घेतले पाहिजे की आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात आणि या एकादशीला आपल्या शास्त्रात एवढे प्रचंड आणि अलौकिक महत्त्व का प्राप्त झाले आहे. पौराणिक कथेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योग निद्रेत जातात. या महिन्यांच्या पवित्र कालावधीला आपण चातुर्मास असे म्हणतो. जेव्हा सृष्टीचे पालन करते भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेत जातात, तेव्हा या संपूर्ण सृष्टीचा कारभार आणि भक्तांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भगवान शिवशंकरांकडे आणि पृथ्वीवरील पवित्र शक्तींकडे सोपवली जाते. याच काळात पृथ्वीवर साक्षात कामधेनू म्हणजेच गौमातेचे रूप अत्यंत जागृत आणि फलदायी मानले गेले आहे. आषाढी एकादशी हे सर्व पर्वाचे दार आहेत, जिथून चातुर्मासांची सुरुवात होते. या दिवशी केलेले व्रत, दान, नामस्मरण आणि गोसेवा याचे फळ इतर सामान्य दिवसांपेक्षा सहस्त्रपटीने, हजारो पटीने अधिक मिळते. पद्य पुराणात एक अत्यंत सुंदर श्लोक आला आहे. एकादशी व्रत नाम सर्व पाप प्रणाशनम, विशेष चातुर्मासेस गोसेवा परमपदम. याचा सोपा अर्थ असा आहे की एकादशीचे व्रत सर्व पापांचा नाश करणारे आहेच, परंतु चातुर्मासाच्या प्रारंभी म्हणजेच आषाढी एकादशीला केलेली गोसेवेला मनुष्याला सर्व संकटातून मुक्त करून परमपदांची म्हणजेच मोक्षाची आणि असीम धनसमृद्धीची प्राप्ती करून देते. पंढरपूरच्या विठुरायाचे रूप आठवा. विठ्ठल दुसरा हा कोणी नसून भगवान श्रीकृष्णांचाच अवतार मानला जातो. आणि श्रीकृष्णांचे संपूर्ण आयुष्य कोणासोबत गेले? गोपालकालांसोबत आणि गायीसोबत. कान्हा गायींना चारवायला घेऊन जायचा, गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचा, त्यांच्या गळ्यात घंटा बांधायचा, गायीच्या वासरांशी खेळायचा. म्हणूनच ज्या घरावर किंवा ज्या व्यक्तीवर गोमातेचा आशीर्वाद असतो, त्यावर श्रीकृष्णांची आणि पांडुरंगांची कृपा न मागताही आपोआप प्राप्त होते.
मित्रांनो, आज आपण पाहतोय की अनेक लोक अत्यंत कष्ट करतात. दिवस-रात्र मेहनत करूनही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. घरात सतत आजारपण असते, डोक्यावर कर्जाचा डोंगर असतो, व्यापारात वारंवार नुकसान होते किंवा मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात. याचे कारण काय? ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा माणसांच्या पत्रिकेत किंवा वास्तूमध्ये अलक्ष्मीचा प्रभाव वाढतो, शनी राहूंची वाईट दृष्टी पडते, पितृदोष निर्माण होतो, तेव्हा माणूस कितीही कमावला तरी दारिद्र्यच राहतो. या सर्व दोषांवर आणि गरिबीवर सर्वात अचूक, सोपा, 100% शाश्वत उपाय म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेची सेवा केलेली विशेष पूजा आणि तिला खाऊ घातलेली ती एक खास वस्तू. मित्रांनो, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की गायीमध्ये 33 कोटी देव असतात, म्हणजेच नक्की काय? 33 कोटी ही संख्या आहे की 33 प्रकार कोटी आहेत? वेदानुसार कोटी या शब्दांचा अर्थ प्रकार असाही होतो आणि संख्या असाही होतो. गायीच्या संपूर्ण शरीरात 33 प्रमुख मुख्य देवतांचा आणि त्यांच्या दिव्य शक्तींचा अधिवास असतो. मित्रांनो, चला आपण समजून घेऊया की गायीच्या कोणत्या भागात कोणती देवता निवास करते. मस्तक व कपाळ भगवान शिवशंकर आणि ब्रह्माजींचा निवास. शिंगे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेशची मुळे. डोळे सूर्यदेव आणि चंद्रदेव. जीभ व मुख माता सरस्वती आणि अग्निदेव. हृदय व छाती साक्षात माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णू. पाठीची कुबड सूर्य, केतू नाडी जिच्यातून सुवर्ण ऊर्जा पॉझिटिव्ह रेस बाहेर पडतात. शेपूट हनुमानजींची आणि नागदेवतांची वाईट दृष्टीपासून संरक्षण करते. शेण व गोमूत्र माता गंगा आणि लक्ष्मीचा वास. विचार करा मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जाता तेव्हा तुम्ही एकाच देवीचे दर्शन घेता. मग जेव्हा तुम्ही एका देशी गाईला प्रेमाने स्पर्श करता, तिला घास भरवता आणि तिची प्रदक्षिणा करता, तेव्हा एकाच वेळी तुम्ही 33 कोटी देवतांचे दर्शन आणि आशीर्वाद प्राप्त करत असता. इतकेच नाही तर आजचे आधुनिक विज्ञान सुद्धा हे मान्य करते की गायीच्या पाठीवरून दररोज 10 मिनिटे हात फिरवल्यास माणसाचा उच्च रक्तदाब, डिप्रेशन आणि मानसिक ताणतणाव कमी होतो. गायीच्या शरीरातून विशिष्ट सात्विक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते. जेव्हा आपण गायीच्या जवळ जातो तेव्हा आपली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी गायीची सेवा करणे म्हणजेच आपल्या घरात समृद्धीचे द्वार उघडण्यासारखे आहे. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका आणि बघा. हवं असल्यास हा विधी कागदावर लिहून द्या. आषाढी एकादशीच्या दिवशी गरिबी, दारिद्र्य आणि कर्जाचा ताण दूर करणारा हा सर्वात प्रभावी महाउपाय आहे. सामग्री: लागणारे साहित्य: ताजी कणकेची पोळी किंवा भाकरी. एकादशीच्या दिवशी घरात बनवलेली पहिली पोळी, ज्याला आपण गोग्रास पोळी म्हणतो. यामध्ये मीठ घालू नका, बिना मिठाची पोळी बनवा. त्यानंतर सेंद्रिय गूळ, थोडासा जुना किंवा पिवळा धुरकट गूळ, शुद्ध देशी गाईचे तूप, एक छोटासा चमचा हळद, एक चिमूटभर शुद्ध हळद, तुळशीचे पान, 1 किंवा 2 तुळशीचे पाने. विधी आणि योग्य वेळ: मित्रांनो, सकाळी सूर्योदयानंतर सकाळी 6 ते 11 या दरम्यान किंवा संध्याकाळी गोधूली वेळेत अवघा सायंकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान. आपल्याला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. पिवळे किंवा पांढरे कपडे अगदी उत्तम. घरात देवांची पूजा करून भगवान विठ्ठल आणि लक्ष्मी नारायणाचे ध्यान करा. स्वयंपाकघरात पहिली पोळी बनवा. त्या पोळीवर 1 चमचा तूप लावा. त्यावरती गूळ ठेवा, चिमूटभर हळद टाका आणि शेवटी तुळशीचे पान ठेवा. मित्रांनो, हे ताट हातात घेऊन घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 मिनिटे उभे राहा आणि मनात म्हणा, हे लक्ष्मी नारायणा, माझ्या घरातील सर्व दारिद्र्य दूर होवो. हा गोग्रास मी गोमातेला अर्पण करत आहे, याचा स्वीकार करा. आता ही पोळी घेऊन देशी गायीजवळ जावा. गायीला दोन्ही हाताने ती पोळी खाऊ घाला. गाय जेव्हा पोळी खाते तेव्हा तुमच्या उजव्या हाताने गायीच्या पाठीवरील कुबडीवरून डोक्याकडे 7 वेळा प्रेमाने फिरवा. घास भरवताना हा मंत्र 5 वेळा किंवा 11 वेळा म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. गोमात्रे नमः. सर्व कामप्रदाने नमः. सर्वात महत्त्वाचा भाग: घास भरवून झाल्यावर गायीच्या कानात हळूच तुमची जी काही इच्छा असेल, ती कर्जातून मुक्ती प्रार्थना असेल, ती सांगा. शास्त्रात मानले जाते की गोमातेच्या कानात सांगितलेली प्रार्थना साक्षात ईश्वरापर्यंत त्वरित पोहोचते. मित्रांनो, या उपायामागील ज्योतिषशास्त्र: गूळ सूर्यग्रह समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा आणि नोकरी व्यवसायात यश देतो.
तूप व हळद. बृहस्पती गुरुग्रह धन समृद्धी आणि भाग्याचा कारक. पोळी अन्नपूर्णा, अन्नाची कमतरता भासू देत नाही. तर मित्रांनो, आता आपण पाहूया. बघा, जर तुमच्यावर कर्ज खूप वाढले असेल, कोर्ट कचेरीचे लफडे मागे लागले असतील किंवा व्यवसाय ठप्प झाला असेल, तर शनी, राहू, केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रयोग नक्कीच करा. मित्रांनो, बघा, तुम्हाला काय करायचं आहे. 1-2 वाटी ताजे हिरवे पालक किंवा हिरवे गवत, आदल्या दिवशी रात्री भिजवलेले मूठभर हिरवे मूग, चिमूटभर काळे तीळ, त्यानंतर कृती हे सर्व एकत्र करून आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी 12च्या आधी किंवा संध्याकाळी गायीला स्वतःच्या हाताने खाऊ घाला. मित्रांनो, जेव्हा गाय तो हिरवा चारा जिभेने चाटून खाते, तेव्हा तिची लाळ तुमच्या हाताला स्पर्श करू द्या. ज्योतिषशास्त्रानुसार गायीच्या जिभेला स्पर्श हातावरील बघा दुर्दैवाच्या रेषा बदलतो आणि शनी, राहूचे क्रूर प्रभाव शांत करून पितृदोष दूर होतो. मित्रांनो, आषाढी एकादशीचा हा दिवस अत्यंत पवित्र आहे. पांडुरंग, श्री विठ्ठल आणि माता महालक्ष्मी आपल्या घरातील सर्व दुःख दूर करो आणि समृद्धी देवो, हीच श्रीच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. अशाच आध्यात्मिक व वास्तुविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा. कमेंट बॉक्समध्ये भक्तिभावाने टाईप करा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय गोमाता. रामकृष्ण हरी. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.